मरताना आपल्या मुलाला सांगितलं म्हणले माझी इच्छा काय म्हणजे पुरी झाली नाही, महाराष्ट्रात जायची, पंढरपूरला जायची, ज्ञानेश्वर महाराज त्या सगळ्या संतांना भेटण्याची माझी इच्छा काय पुरी झाली नाही, तर म्हणजे तू तरी ते पुरी कर. आता हे सांगितलं त्याच्या मनात वाटायचं आपण जावं, पंढरपूरला जावं, आळंदीला जावं, पण त्याचं काय येणं झालं नाही. मग काही दिवसांनी काय झालं, संत मंडळी त्याच्या घरी आपल्या महाराष्ट्रातली संत मंडळी त्या भागात गेली आणि त्याच्या घरी मुक्कामाला गेली. माणूस मुक्कामाला कुठं राहतं, कुठं तर त्या लायकीचा माणूस आहे तिथं मुक्कामाला राहतं. मग ती म्हणजे आपण सेना महाराजांच्या घरी राहू. मग ती संत मंडळी तिथे गेली. तिथे गेल्यानंतर त्याचा आदर सत्कार झाला. संत आहे ती घरात, तोची दिवाळी दसरा म्हटलं जातं आणि तो राजाच्या पद्धतीने कामाला असल्यामुळं त्या राजाकडं रोज सकाळी तो 9-10च्या दरम्यान जायचा. त्यांचे हजामत करणे, त्यांना तेल लावून मालिश करणे, असं त्या राजदरबार त्यांचं काम होतं. पण घरीही संत मंडळी आल्यावर त्याला जायला उशीर झाला. राजाला शेवट पाठवले त्यांच्याकडे, काय नाही म्हणजे अरे माझ्या ह्या आंघोळ्या उशीर जातात, लवकर ये. त्यांनी सांगितले संत माझ्या घरी चाल, मग थोडासा वेळ मला होईल पण मी येतो. आता हे सांगितलं राजाला, उलट त्यांनी सांगितल्यामुळे राग आला त्या राजाला. काय म्हणजे हा एवढा दिनदबडीचा माणूस मला म्हणतो उशिरा येतो. त्याला राग आला. त्यांनी पुन्हा 4 माणसं पाठवली आली, म्हणजे त्याला धरून आला. माझ्यापर्यंत न आणता बाहेरच्या बाहेर म्हणजे त्याला फसेला द्या दारात राजवाडच्या. आता त्या पांडुरंगाला काळजी, कारण तो भक्त होता सेना महाराज, पांडुरंगाचा भक्त होता. मग त्यांनी काय केलं, ती 4 माणसं बाहेर गेली की त्या पांडुरंगाने सेना महाराजांचं रूप घेतलं आणि गडबडीने आता महाराज मला उशीर झाला, मला पण कशाही पद्धतीने गडबडीने संत्रे घेतले, म्हणजे उशीर झाला तर मी पोचलोय आता. पण त्याच्या अगोदर काय झालं, हे सगळं घडामोडी होतं. त्या पांडुरंगानं त्याची हजामत केलीच, पण त्याला ते तेल बिल उठणं लावताना त्याच्याची काय दुखापती होत्या, खरून नाही तर काय ते शरीराला होतं, ते सगळं स्वच्छ सुंदर त्याचा देह झाला. परमेश्वराचा हाता गेला माणूस रोगी पिढा काय राहणार आहे का. ते विठ्ठल असेल त्या राजाला वाटलं काहीतरी चमत्कार आहे म्हणजे याच्याकडे, काय म्हणले वेगळंच वाटतंय सगळं, हे अंगाला तेल लावलं म्हणजे सगळं मला बरं वाटायला लागलं सगळं. अशा पद्धतीने झाल्यावर त्यांनी बारकांना बघितलं आणि म्हणजे आज काय तुझ्या जादू केलीस, म्हणजे काय नाही महाराज रोजच्या वेळीच करतोय. त्यांनी त्या वाटीत खाली बघितलं की ते चतुर्भुज विष्णूचं रूप त्याला दिसायला लागलं, पांडुरंगाचं रूप दिसायला लागलं. वर आरशाकडे बघितलं, आरशात बी तेच रूप दिसलं, लगेच बघितलं झालं म्हणजे काहीतरी आज चमत्कार आहे. त्याला इतका आनंद झाला त्या राजाला, त्यांनी वंजरवर मोहऱ्या घेतल्या आणि म्हणले तुला जे बक्षीस म्हणून घेऊन जा, आणि त्याच्या टोप्यात टाकलं. आता काय सांगा, ती सेना महाराजांना देवानी कसं सहकार्य केलं. तर हे घेतलं, तो निघून गेला, सेना महाराज निघून गेला आणि सेना महाराज तो पांडुरंगच होता. आणि तिकडून सेना महाराज मला राजदरबाराला जायचं, उशिरून गडबडीनं आला. गडबडीनं आल्यावर आत आला आणि महाराजांच्या पुढे म्हणला, महाराज मी आलो, मला जरा उशीर झाला, पण म्हणजे क्षमा करा, मी असं काय तू ओळखून घेतो. अरे म्हणजे काय सांग, तुझं आत्ताच तुझं मला सगळं करून दिलंय, मी किती सुंदर झालो बघ तुझ्या त्या त्याला मालिश केल्याबद्दल. अहो म्हणजे महाराज मी आलोच नाही. आणि म्हणजे काय सांगतोय, म्हणजे तुझ्या मी वंजर मोहरा दिल्यास म्हणायच्या त्या बघ म्हणजे दुखतीत. मग त्यांनी दुखतीत जर बघितलं तर त्याला खरंच त्या मोहरा दिसल्या. त्याला सगळं ते कळलं काय घडलं ते. त्याला फार वाईट वाटलं की परमेश्वराला माझ्यासाठी इतकं हिन काम करावं लागलं, असं त्याला वाईट वाटण्याच्या डोळ्यात अश्रू व्हावं लागलं. आणि मग ते झाल्यानंतर घरी आला. मग थोडक्यात काय सांगायचं की भक्ती मार्गासाठी परमेश्वर आपल्याला आडी अडचणीत सोडवतो, हा महत्वाचा भाग यातला. आपला भाव त्याच्यासाठी पाहिजे. परमेश्वर कुठलाही देव असू द्या, अगदी तुमचा शंकर असू द्या, मारुती असू द्या, दत्त, जे आपण परमेश्वराची सेवा करू तिथं भाव आपला एकवट पाहिजे. तर अशा नंतर मग तो निघून गेला आणि तिथं त्यांनी त्या राजाला सांगितलं, म्हणजे मी आजपासून परमेश्वराने माझ्यासाठी सहकार्य केलंय, तर म्हणजे मी आजपासून तुमच्या दरबारी राहणार आहे. आणि त्या राजाला फार मोठा आनंद झाला. म्हणजे तुला जे साक्षात दर्शन झालं नाही ते मला म्हणजे ईश्वराचं दर्शन तुझ्यामुळे झालं. आणि त्याला म्हणजे तू माझा आता गुरु, त्यांनी त्या सेना महाराजांना त्या राजाने गुरु केलं. आणि अशा पद्धतीने तो निघून गेला आणि नंतर महाराष्ट्रात आला. महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी नामदेव महाराजांची गाठ घेतली, सगळे संत मंडळी भेटली. पण संत मंडळी ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले होते, पण नामदेव महाराज होते. अशा पद्धतीने त्यांचे थोडक्यात वर्णन सांगितलं. आपले महाराज शिंदे महाराज 2 शब्द बोलतील देव आहे आणि त्याच्यानंतर आपण फुलं टाकण्याचा कार्यक्रम करू.